नमस्कार मित्रो, मी प्रसाद नारायण परब तुमचं नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. मित्रहो, आपल्याला माहीतच आहे की गुढीपाडव्याला गुढी उभारायची, नववर्षाच्या शोभायात्रेत सहभागी व्हायचं आणि नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या. पण एवढंच आहे का? तर नक्कीच नाही. तर हा सण साजरा करत असताना त्यामागे आपल्या पौराणिक धर्मग्रंथ काय सांगतात, तसेच आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची कशी सांगड घातली आहे यावर आपण सखोल माहिती घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तर आज आपल्यासोबत आहेत गुढीपाडवा आणि मानवी जीवन यावर संपूर्ण माहिती देण्यासाठी सर फाउंडेशन नॅशनल अवॉर्ड विजेत्या प्रसिद्ध लेखिका सौ पूनम पुरुषोत्तम राणे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आज आपण गुढीपाडवा या सणावरती फोकस टाकणार आहोत. तर प्रथमतः मी तुम्हाला विचारतो, गुढीपाडव्याच्या सणाबद्दल, म्हणजे हा कोणत्या स्थितीला सण साजरा केला जातो, कुठली आपली तिथी कुठली आहे सणाची? सर्वप्रथम आपण गुढीपाडवा या सणानिमित्त सर्व प्रेक्षकांना आपण शुभेच्छा देऊया आणि आपल्या विषयाला सुरुवात करूया. गुढीपाडव्याची तिथी ही प्रतिपदा, चैत्र प्रतिपदा. खरं तर चैत्र मराठी महिन्याचं पहिलं अपत्य. जसं पहिल्या बाळाचा जन्म घराघरामध्ये होतो आणि आपण जल्लोष साजरा करतो आणि त्याचाही जल्लोष तसाच व्हायला हवा ना. आणि तोच जल्लोष, तोच आनंद, तोच सोहळा आपण आज अनुभवतोय. आपण हा सण साजरा करतोय. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही याची तिथी. तर गुढीपाडवा सणाचा इतिहास काय? गुढीपाडवा हा सण महाभारतातील काळापासून इंद्राने उपरिचित नावाचा एक राजा होता आणि त्याला एक काठी दिली होती आणि त्या काठीचं पूजन त्याने प्रेमाने आपल्या राजवाड्यासमोर केलं. ते पाहून नगरातल्या सर्वच लोकांनी त्या प्रकारची काठी आपल्या दारात लावली आणि छानपैकी सजवली आणि तेव्हापासूनच ह्या गुढीपाडव्याचं पूजन करण्याची प्रथा चालू झाली. ही झाली महाभारतकालीन कथा. पण तत्पूर्वी शालिवाहन नावाचा एक शकक कार्यकर्ते होऊन गेले, आपल्याला माहित आहे. आणि शालिवाहन नावाचा एका कुंभाराचा मुलगा. अच्छा. तर त्या काळामध्ये जी जनता होती ती मृतहीन झाली होती, म्हणजे कशाचंच त्यांना सुखदुःख नव्हतं. त्यामुळे ह्या शालिवाहनने त्या मातीपासून 6000 सैन्य तयार केलं, अशी कथा मराठी विश्वकोशामध्ये मी वाचली. आणि मग त्यामध्ये त्याने सजीवत्व निर्माण केलं. जसं आपण अंगाच्या मळापासून गणेश निर्मितीने त्या शालिवाहनने त्या मातीमध्ये सजीवत्व निर्माण केलं. अर्थात ही लोककथा म्हणून ऐकायला छान वाटते, पण मातीमध्ये सजीवत्व असतेच. म्हणजे निसर्ग हे परमेश्वराचं प्रक्षेपण केंद्र आहे आणि त्यातून ज्या ऊर्जा मिळतात त्यातून अशा प्रकारचे कार्य, प्रेरणा माणूस घेतो. आता त्या काळातल्या लोकांना ती भाषा समजत होती म्हणून कदाचित मराठी विश्वकोशामध्ये शालिवाहनने 6000 मातीच्या त्या मडक्यांपासून सैनिक तयार केले, अशी कथा आपल्याला ऐकायला मिळते. तिसरी कथा म्हणजे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की प्रभू श्रीराम वनवास झाला होता त्यांना 14 वर्षाचा. आणि या 14 वर्षाच्या वनवासामध्ये जेव्हा ते वनवास बघून आपल्या घरी परतले अयोध्येला, तेव्हा नगरवासियांनी विजयाचं प्रतीक म्हणून उड्या तोरणे सर्व नगरवासियांनी उभारले. दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली आणि म्हणून या दिवशी आपण ह्या गुड्या उभारतो. दुसरी अजून एक कथा आहे, ती म्हणजे वालीने प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि ह्या वालीचा वध श्रीरामाने याच दिवशी केला. अशा या काही कथा या गुढीपाडव्याशी निगडीत आहेत. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक चांगला मुहूर्त असा मानला जातो. त्यामागे 3.5 मुहूर्त कुठले आहेत? 3.5 मुहूर्त म्हणजे आपण पाहतो हा एक गुढीपाडवा, तो एक मुहूर्त झाला. दुसरा आपला दसरा विजयादशमी, तो एक मुहूर्त. आणि तिसरा म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त. आणि चौथा जो आपण अर्धा म्हणतो, भाऊबीजेच्या दिवशी जो पाडवा येतो तो अर्धा दिवस.
असे 3.5 मुहूर्त जे आपण शुभ कार्यासाठी मांडले जातात हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला नेमून आखून दिलेले आहे आणि ते आजही आपण त्याचा अवलंब करतो आहोत आपल्या शुभ कामात. अच्छा, म्हणजे सोनं वगैरे खरेदी करतात आहात. तसे आता गुढी उभारण्याची योग्य पद्धत. गुढी उभारण्याची योग्य पद्धत म्हणजे आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे पण कालांतराने त्याला आधुनिकता प्राप्त होते. वेळूची काठी दिली खरी, इथेही विज्ञान आहे. वेळू ही वनस्पती अशी आहे की वंशवृद्धी होते. म्हणजे एक वेळूचं झाड आपण लावलं पुन्हा तर त्याला अनेक धुमारे फुटतात. म्हणजे वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून सुद्धा त्या इंद्राने ती वेळूची काठी दिली असावी. बरोबर. आणि त्यामुळे लोकांनी त्याला नंतर सजवलं आपापल्या पद्धतीने. आपण जसं आता गणेशोत्सव करतो थाटामाटात, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करतो. तशा पद्धतीने एक जरीचं वस्त्र त्या वेळूच्या काठीला बांधलं जातं. पण तत्पूर्वी आपण सकाळी सूर्योदयापूर्वी उठून, आपण त्याला म्हणतो ब्रह्ममुहूर्त, त्या मुहूर्तावर उठून आंघोळ केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे, अभ्यंग स्नान केलं पाहिजे आणि त्यानंतर जी वेळूची काठी आहे त्या काठीला कोमट पाण्याने स्नान घालावं, स्वच्छ पुसावी आणि त्याला भरजरी वस्त्र म्हणतो आपण, जे जरीची किनार असणार असं वस्त्र त्या वेळूच्या काठीला गुंडाळावं आणि त्यावर एक साखरेची माळ, साखरेच्या गाठीची माळ बाजारात मिळते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपले गोंडे, आपण त्याला म्हणतो की त्याची माळ त्याला आपण घालतो. त्यानंतर एक सर्वात महत्वाची वनस्पती म्हणजे कडुलिंब. कडुलिंबाचा पाला सुद्धा आपण ते मानतो आणि त्यावर जो तांब्या आपण ठेवतो तो तांब्या नेमका उलटा ठेवतो. अच्छा. आपल्याला माहितीये की आपण प्रत्येक वेळेला एखादा घट करतो तांब्याचा, तो सरळ ठेवला जातो. हा तांब्या मात्र त्या गुढीवर उलटा ठेवला जातो. त्यामागे इतिहास आहे. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक ही दोन्ही कारण जबाबदार आहेत. खरं म्हणजे ही गुढी ज्या महिन्यात येते त्या अगोदरचा जर आपण इतिहास पाहिला तर सृष्टीमध्ये झाडांची, निसर्गातील झाडांची पानगळ झालेली असते. पण मजा अशी आहे या चैत्र महिन्यामध्ये की पाऊस नसताना सुद्धा झाडाला टवटवी येते, निसर्गात जावंसं वाटतं. म्हणजे ही चैत्र महिन्याची पालवी आहे, त्याला वसंत ऋतू असंही म्हणतो आपण त्याला. आणि मग ती पालवी फुटलेली असते, कोकिळेचा पंचम चालू असतो निसर्गामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टीची मजा घेत आपण ज्यावेळी हा कडुलिंबाचा पालक ते घालतो. याला वैज्ञानिक कारण म्हणजे खरं तर कडुलिंब उकाड्याचे दिवस, उष्णता वाढते, शरीरात तो घाम आपल्या अंगामध्ये मोडतो आणि साहजिकच त्वचारोग निर्माण होतो. तर कडुलिंबाचा जो पाला असतो, या कडुलिंबाचा पाला आपण जर आंघोळीच्या पाण्यात, गरम पाण्यात टाकला आणि आंघोळ केली तर त्वचा विकार त्यामुळे नष्ट होऊ शकतो. आणि म्हणून पूजा करताना तो जो कडुलिंबाचा पाला वापरतो त्याचं कारण तेच आहे. त्यामुळे हे जे कडुलिंब आहे, हिंग आहे, गूळ आहे, जिरं आहे, या सगळ्यांचं मिश्रण करून सकाळी ते सगळ्या घरातील लोकांना आपण देतो. ह्याच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आयुर्वेदातील औषधं म्हणून या गोष्टीचा आपण उपयोग या गुढीपाडव्याच्या निमित्ताने करू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की ती वेळूची काठी म्हणजे वंशवृद्धी. त्या वेळूची काठी केवळ जमिनीवर नाही ठेवत, त्याच्या खाली एक पाट ठेवतात. त्या पाठावरती एक कपडा आणतात. पाठ हे स्थिरतेचं प्रतीक आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर स्थिरता हवी जीवनाला आणि म्हणून तो पाठ आहे. आणि पाठावरती मग ती वेळूची काठी, हळदी कुंकू आलं, सुपारी आली. सुपारी हे संकल्प, मी आज जे काही बोलणार आहे, करणार आहे, ही सुपारी तुमच्या संकल्पाचं प्रतीक आहे आणि तो मी निभवणार आहे. त्यानंतर जो कडुलिंबाचा पाला असतो टांगलेला, किंवा आध्यात्मिक भाषेत आपण बोलायचं झालं तर तो कडुलिंबाचा पाला, त्याचं महत्व इतकं की आयुष्यामध्ये आपल्या सुख आणि दुःख येत असतं. जशी पौर्णिमा आणि अमावास्या असते तसं सुख आणि दुःख मानवाच्या आयुष्यात येत असतात. जेव्हा सुखावर मात आपण करतो तेव्हा सुख वाटायला येतं आणि दोन्ही जेव्हा अनुभवतो आणि तालावून सुखावर निघतो, फक्त सुखच असेल तर फक्त आपण आकाशाकडे बघून आपले पाय जमिनीवर नाही टेकत. एकदम बरोबर. त्यामुळे दुःखातून जेव्हा सुख येतं किंवा केवळ सुखही सुख येतं
तेव्हा आपले पाय हे जमिनीवर असले पाहिजे. थोडक्यात आपला चेहरा आपल्या पावलावर असला पाहिजे. आपण नम्र झालं पाहिजे. तो तांब्या उलटा केलेला आपल्याला ते शिकवतो. अंगणातून आकाशात झेप द्या, पण लक्ष मात्र जमिनीकडे जाऊ द्या. यशाचं पाऊल, यशाचं यश सावरताना, जिंकताना आठवा त्यामागील प्रयत्नांना, आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना. आणि म्हणून तो तांब्या आध्यात्मिक भाषेत आपण उलटा ठेवलेला आहे की नेहमी नम्र असलं पाहिजे. नेहमी मागच्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी कुठे होतो, कसा होतो, म्हणजे यशाने हुरळून जाऊ नये. हुरळून जाऊ नका. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वागाल तेव्हाच ती गोंड्याची माळ तुमच्या गळ्यात पडते. आणि हे होण्यासाठी तो साखरेचा गोडवा, साखरेची गाठ जी बनली, तो साखरेचा गोडवा तुमच्या मनात असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर आचरणात आणत असाल तरच. आणि दुसरा त्याग, ते जे वस्त्र आहे ते केशरी रंगाचं असतं. त्यामुळे तुमचा जो त्याग आहे त्या त्यागावर, तुमच्या त्या नम्र भावनेवर तुम्ही जो संकल्प सोडलाय, मी काय करणार आहे, मी कसं वागणार आहे, या सगळ्या गोष्टीवर ह्या गुढीमध्ये वापरणारी प्रत्येक गोष्ट त्याला जबाबदार असते. प्रत्येक पाऊल, प्रतिपदा, याचा अर्थच असा आहे की प्रत्येक पाऊल, आजपासून करणारं माझं प्रत्येक पाऊल हे समाजाच्या दृष्टिकोनातून, माझ्या चारित्र्याच्या दृष्टिकोनातून शुद्धच असेल असा संकल्प ह्या दिवशी आपण सोडतो. दुसरा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जो तांब्या आपण उलटा ठेवलेला आहे. या चैत्र प्रतिपदेच्या दिवशी सूर्याची जी किरणं असतात ती अतिशय तेजस्वी असतात आणि त्या तांब्यातून ते परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये ती किरणं सहज पोचतात आणि प्रजापतीच्या लहरी घरातील व्यक्तींना ऊर्जा देण्यासाठी महत्वाच्या ठरतात. आणि असा हा शुद्ध दृष्टिकोन म्हणजे तो जो तांब्या असतो तो डिश अँटिनाचं काम करतो. तसंच आता गुढीपाडव्यानंतर, गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र नवरात्रची सुरुवात होते. त्याबद्दल थोडासा फोकस टाकूया त्याच्यावर. खरं तर आपल्या सगळ्यांना नवरात्र माहिती आहे ते शारदीय नवरात्र. बरोबर. गरबा खेळायला जातो हो, त्यामुळे चांगले लक्षात असते. पण ही चैत्र महिन्यात येणारी नवरात्र आहे ती चैत्र प्रतिपदेपासून सुरुवात होते. अच्छा, म्हणजे 9 वर्षापासूनही चालू होते. की ह्याच दिवशी प्रजापती दक्ष याची कन्या पार्वती आणि महादेव शंकर यांचा विवाह झाला. आणि म्हणून त्याची आठवण म्हणून ती शारदीय नवरात्र, आपले चैत्र नवरात्र आपण सुरू करतो, त्याची पूजा करतो. या चैत्र नवरात्रीमध्ये कुठपासून असतं, चैत्रच्या सुरुवातीपासून, चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत ही नवरात्र. बरोबर. म्हणजे विष्णूचा 7वा अवतार म्हणजे राम. आणि मग त्या दिवशी ती समाप्त. तर या दिवशी घरातल्या महिलांनी दुर्गा सप्तशती नावाचं एक ग्रंथ आहे. दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे 14 पाठ नित्य वाचनात चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत आपल्या वाचनात ठेवावे. ते वाचल्यामुळे तिचा जो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, याचा अर्थ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे म्हणजे हे महाकाली, हे महासरस्वती आणि हे महालक्ष्मी, मी तुला वंदन करतो. तशी ही महाकाली किंवा महालक्ष्मी आपल्याला दिसते ते अदृश्य रूपात, निसर्गाच्या रूपात. बरोबर. मग खरं पाहायला गेलं तर ही महालक्ष्मी, महाकाली, महालक्ष्मी ही तुमच्या घरातल्या स्त्रीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या शक्ती दिसतात. एका स्त्रीमध्ये तुम्हाला महाकाली दिसते, एका स्त्रीमध्ये तुम्हाला महालक्ष्मी दिसते आणि एका स्त्रीमध्ये तुम्हाला महासरस्वती सुद्धा दिसते. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये एखादं मूल तुम्हाला ऐकत नसेल तर सरस्वतीची सात्विक वाणी घेऊन आई जर त्याच्याशी बोलत असेल तर हातामध्ये कुठलेही शस्त्र न घेता सरस्वतीच्या वाणीमध्ये मुलाला शांत बसू शकते. पण कधी कधी ते ऐकत नसेल तर महाकालीचं रूप सुद्धा ते घेऊ शकते. आज सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण दिलं, त्याचबरोबर आज 2 वर्षाचं बाळ, 5 वर्षाचं बाळ किंवा अगदी 60 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेवर सुद्धा बलात्कार होता. त्यावेळी महाकालीचं रूप आजची स्त्री घेऊ शकते. आणि दुसरं म्हणजे महालक्ष्मी. आज स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आज त्या
स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार त्यांना उपलब्ध झाले. म्हणजे महालक्ष्मीच्या रूपातही, म्हणजे त्या पैशाच्या रूपातही ती स्त्रीमध्ये ह्या तिन्ही रूप आपल्याला दिसतात. आणि म्हणून हे तिन्ही गुण, सात्विक, तामस आणि राजस, आपल्यामध्ये यावे म्हणून स्त्रियांनी या चैत्र नवरात्रीपासून ते 9वीपर्यंत दुर्गा सप्तशतीचं पठण करावं. ह्या 9 दिवसामध्ये घरामध्ये कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा होता कामा नये. मातेची आराधना आपण घराघरामध्ये केली पाहिजे असं मला वाटतं. या दिवशी मी ऐकलंय की नवीन पंचांगाचं श्रवण केलं जातं, नवीन पंचांग वाचला जातो, तर त्याबद्दल काय माहिती? माझ्या वाचनात असं आहे की पंचांगाचं वाचन चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पहिल्या दिवशी पंचांगाचं पूजन करून आपण ते वाचन करतो. अर्थात त्या पंचांगामध्ये तुमचं भावी पुढील पारण हे कसे जाणार आहे याविषयी तुम्हाला मार्गदर्शन केलं असतं. यावर्षी माझ्या मते मंगळवारी गुढीपाडवा येतो. हो. त्यामुळे मंगळ ग्रह आहे. ज्योतिषशास्त्र मला एवढं जास्त नाही, परंतु हा मंगळ ग्रह असल्यामुळे तिची माता आहे ती घोड्यावरून येणार आहे. अच्छा. म्हणजे कदाचित ह्या वर्षी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं किंवा राग, क्रोध, स्फोटक अशा प्रकारचे आजार उष्णतेपासून निर्माण होणारे, अच्छा, अशा प्रकारचं भावी म्हणजे मंगळाचं वर्चस्व दिसतंय, थोडंसं वर्चस्व दिसतंय. त्यामुळे ते भावी वर्षामध्ये ते येणार. त्यामुळे आपण सतर्क किती राहिलं पाहिजे बरोबर याचं ज्ञान त्या पंचांग वाचनामुळे आपल्याला मिळेल. आणि म्हणून ते पंचांग वाचन करावं असं पूर्वजांनी आपल्याला सल्ला दिला. निदान कारण आपण जर रात्र आणि दिवस मांडतो, अमावास्या पौर्णिमा मांडतो, तर हे थोडंसं शास्त्र मांडायला काही हरकत नाही असं मला एकदम वाटतं. बरोबर. आणि असा पूर्वजांचा संकेत आपल्याला त्या पंचांगातून मिळतो. जी आपली देवी आहे ती सुद्धा घोड्यावर बसून येते. त्यामुळे घोड्यावर बसून येणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. त्यामुळे तंटे, युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पंचांग वाचण्यामुळे पुढच्या आयुष्यात, पुढील वर्षभरामध्ये मानवाने कोणत्या प्रकारे आपलं वर्तन ठेवलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, पुढच्या ठेस मागचा शहाणा या उक्तीनुसार त्याने वागलं पाहिजे. यासाठी पंचांग वाचन या दिवशी मूळतः मंदिरांमध्ये करून घेतलं जातं की सुज्ञाने शहाणा व्हावं. बरोबर. तर त्या गुढीपाडव्याच्या सणाच्या अनुषंगाने तुम्ही रसिक श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता? रसिक श्रोत्यांना एवढंच सांगेन की एक छानसा संकल्प करूया. या पाठीमागे योग्य अयोग्य आपल्याकडून वर्तन झालं असेल, त्या वर्तनाला झेप दे. यापुढे येणाऱ्या ह्या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प अंगी बांधूया. दान धर्म करूया. आपल्या अंगणातला एक दिवा दुसऱ्याच्याही अंगणात लावावा असा एक आकाश कंदील आमच्या हातून निर्माण व्हावा. आणि एवढंच म्हणेन, पसरू दे चहू दिशांना साखरेचा गोडवा, पसरू दे चहू दिशांना साखरेचा गोडवा. चला आनंदाने साजरा करूया गुढीपाडवा. चला आनंदाने साजरा करूया गुढीपाडवा. धन्यवाद. तर तुमचं एक साहित्य म्हणजे पुस्तक प्रकाशित झालंय की ज्यांना विजया वाड यांनी प्रस्तावना केली आहे, त्या पुस्तकाबद्दल म्हणजे महिमा सणांचा, सण उत्सवांचा, बरोबर, त्याबद्दल थोडंसं आमच्या रसिक श्रोत्यांना सांगा. महिमा सण उत्सवांचा हे माझं दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे डॉक्टर विजया वाड यांच्या हस्ते. या पुस्तकामध्ये मी महिमा सण उत्सवांचा हे लिहित असताना माझ्या कल्पकतेने मला जे सुचलं ते ह्या पुस्तकात मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ते नक्की आवडेल असं मला वाटतं. आणि हे पुस्तक जर समजा आम्हाला वाचायचं असेल तर कुठे अवेलेबल आहे? डिम्पल पब्लिकेशन या पब्लिकेशनने माझं हे पुस्तक प्रकाशित केलंय. आयडियल बुक डेको दादर तिथेही मिळेल किंवा माझ्याकडे सुद्धा ते आपल्याला मिळू शकतं. ओके, धन्यवाद.